रत्नागिरी इथल्या परटवणे अशोकनगर परिसरात पावसाचं पाणी घरासमोरच्या अंगणात शिरलं आहे। शेजारीच मिऱ्या नागपूर हायवेचं काम चालू असल्यानं अशोकनगर येथील जुना वहाळ बंद झाल्यानं पाणी वाहून जायला कोणताही मार्ग नसल्यानं पाणी भरल्याचं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। काय नाही, रोडच्या बाजूला जे आता कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काम चालू आहे, आरसीसी जे ब्रिजचं बांधकाम चालू आहे, तिथे पर्यायचे सगळे पाईप चोकअप झाल्यामुळे, थोडक्यात आरसीसी त्याच्यावर टाकल्यामुळे ते पॅक झाल्यामुळे पर्याय पॅक झाला आणि सगळं पाणी आतमध्ये शिरलेलं आहे। आणि आमच्या घरात पण पाणी शिरलेलं आहे। तरी पण आता 40 घरं आहेत। सध्या या मिऱ्या नागपूर रस्त्याचं काम चालू आहे आणि हे काम चालू असताना इथं एक मोरी ब्रिज बांधण्यात आलेला आहे। त्या ब्रिजचं काम करत असताना इथल्या नागरिकांनी वारंवार सांगून देखील तिथं आमचा पाईप क्रॉस होतोय ते सांगून देखील त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज हा पाणी साठाचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे। अशोकनगर परटवणे या ठिकाणी हा पाणी तुंबलेला आहे आणि हे पाणी आता लवकरात लवकर जर बाहेर ना काढलं तर पूर्ण वाडी आज या पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। अजून पाऊस थोडाच पडला म्हणता येईल, पण अजून जास्त पडला तर ही पूर्ण वाडी पाण्यात जाईल आणि या लोकांचं अतोनात नुकसान होईल। याची दक्षता प्रशासनाने घेणं खूप गरजेचं आहे। सध्या हायवे कॉन्ट्रॅक्टरच्या कर्मचाऱ्यांनी पंप लावून पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू केलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।